नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण कोणत्या प्रकारे साखर किंवा गुळाचा वापर न करता अगदी घरात असलेल्या साहित्यांमध्ये पटकन बनवून तयार होतात। त्याचप्रमाणे डायबिटीज पेशंट असो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील इतके भन्नाट होतात। त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा। खूप कमी वेळामध्ये बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला इथे एका वाटीमध्ये 10 ते 12 बदाम आणि 7 ते 8 काजू पाण्यामध्ये भिजत टाकायचं आहे। तिथे मी 2 तासासाठी हे भिजत टाकले होते। 2 तासानंतर आपल्याला हे आता वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे एक वाटी मनुके घेणार आहोत आणि एक छोटी वाटी पिस्ता घेणार आहोत। पिस्ता हे आपल्याला बाहेरून कोटिंग करण्यासाठी हवं आहे आणि मनुके हे आपल्याला काजू बदाम जे आपण घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला हे मनुके देखील मिक्स करून वाटून घ्यायचे आहेत। सर्वात अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काजू आणि बदाम घेतलेले होते ते टाकणार आहोत वाटण्यासाठी। त्यानंतर आता आपण यामध्ये मनुके देखील मिक्स करणार आहोत। मनुके टाकले, क्लिप ही माझ्याकडून मिस झालेली आहे। आपल्याला मनुके टाकून हे अशा प्रकारे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी पाहू शकता हे अशा प्रकारे मिश्रण तयार होतं। त्यानंतर आपल्याला इथे डेसिकेटेड कोकोनट देखील लागणार आहे, जे आपल्याला लाडूला बाहेरून कोटिंग करण्यासाठी हवं आहे। तर आपण इथे 3 प्रकारचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी एकाला पिस्त्याचं आपण कोटिंग देणार आहोत आणि काहींना आपण डेसिकेटेड कोकोनटचं देणार आहोत आणि काहींना तिळाचे देणार आहोत। तर इथे पहिला मी लाडू तयार करून घेतलेला आहे आणि त्याला पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे बाहेरून त्याला कोट करायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर करू शकता किंवा तुम्ही असा देखील खाऊ शकता। अशा प्रकारे आपल्याला लाडूला व्यवस्थित असं हे डेसिकेटेड कोकोनट आहे ते कोट करून घ्यायचं आहे। पाहू शकता खायला खूपच छान लागतो। अशा प्रकारे आपला हा पहिला लाडू तयार झालेला आहे। त्यानंतर इथे आपण दुसरी पद्धत आहे, त्यामध्ये आपण इथे तीळ लावलेले आहेत बाहेरून, ते देखील खूप छान लागतात खाण्यासाठी। आणि जी तिसरी पद्धत आपण केलेली आहे त्यामध्ये आपण पाहिलं की आपण पिस्ता हा वाटून घेतलेला होता, त्याचं मिश्रण जे आपण बारीक केलेलं होतं ते आपण ह्याला बाहेरून कोट करणार आहोत। यातली कोणतीही पद्धतीचे तुम्ही लाडू बनवू शकता। तिन्ही पद्धतीचे लाडू हे खायला खूपच छान लागतात आणि त्याचबरोबर घरात अवेलेबल असलेल्या साहित्यांमध्ये हे लाडू बनवून तयार होतात। असं कोणतंही जास्त मोठं असं काही त्याच्यासाठी आपल्याला साहित्य गोळा करावं लागत नाही। घरात अवेलेबल असलेल्या साहित्यांमध्ये हे पटकन लाडू बनवून तयार होतात। विंटर स्पेशल रेसिपी आहे, तुम्ही देखील घरी ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा।